आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। संसदेच्या अधिवेशनाला पहिल्याच दिवशी गोंधळाचे ग्रहण, वारकऱ्यांची वारी न्यायालयाच्या दारी। मिशन 10वीचा पहिला टप्पा पूर्ण, जिमखाना मैदान बचावण्यासाठी क्रिकेटपटूंनी एकवटली वज्रमूठ। खासदार मंगला अंगडी यांनी घेतली खासदार पदाची शपथ। दिनांक 14 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लोक अदालत। आषाढीच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज। खानापूर तालुक्यात 10वीच्या परीक्षेला प्रारंभ। माहेश्वरीच्या डोळस परीक्षेसाठी लाभली वनिताची दृष्टी। संततधार पावसामुळे यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 88438863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला। नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरून विरोधकांवर निशाणा साधला। इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं, असा टोला यावेळी त्यांनी लगावला। दरम्यान यावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ घालण्यास सुरुवात केली। मला वाटलं इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल। यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे, पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत, त्यामुळे त्यांची ओळख करून देण्याची परवानगी ते देत नाहीयेत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मंत्रिमंडळाची ओळख करून देत असताना ही टीका केली। वारकऱ्यांची वारी न्यायालयाच्या दारी। कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने ठाकरे सरकारने यंदाही पायी वारीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। वारी संदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारने मोजक्या 10 दिंड्यांनाच परवानगी दिलेली असून या दिंड्या बसमधून पंढरपुरात दाखल होणार आहेत। ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे। विरोधकांकडून निशाणा साधला जात असून पंढरपूरची वारी आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे। कोरोनामुळे गेल्या वर्षी पायी वारी रद्द करण्यात आलेली होती, यंदाही पायी वारीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे। मात्र मोजक्या 10 दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली आहे। राज्य सरकारने पंढरपूर वारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। आषाढी वारीसाठी राज्य सरकारने लाखो वाऱ्यांसह नोंदणीकृत 250 पालख्यांना वारीची परवानगी नाकारली आहे। हा निर्णय म्हणजे वारकऱ्यांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघनच आहे, असं याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे। मिशन 10वीचा पहिला टप्पा पूर्ण। विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या दृष्टीने सत्व परीक्षा ठरलेली 10वीची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली। यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता गुरुवारी दुसरा टप्पा होणार आहे। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी भर पावसात परीक्षेला हजेरी लावली, त्याचप्रमाणे कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा दिली। सर्व शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची काटेकोर दक्षता घेण्यात आल्याचे चित्र दिसून येत होते। सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थ्यांचा ओघ शहरातील शाळांकडे सुरू झाला होता। विद्यार्थी वर्गाने नियमावलीचे पालन करून परीक्षा देण्यासाठी सज्ज असल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे। नव्या पद्धतीने पेपर देण्याबाबत त्यांना यापूर्वी सराव परीक्षा घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले। सर्वत्र विद्यार्थ्यांना काटेकोर चाचणीतून सामोरे जावे लागले, तर मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून विद्यार्थी वर्गाला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले होते। शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षण खात्याच्या वतीने विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना वर्गांमध्ये प्रवेश देऊन
नियमानुसार परीक्षा देण्यास सूचना करण्यात आली. SSLC ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಡೆದಿದೆ. ನಾನು ಕೂಡ ಸುಮಾರು ಸೆಂಟರ್ಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ परीक्षेಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ. जिमखाना मैदान बचावासाठी क्रिकेटपटूंनी एकवटली वज्रमूठ. डिफेन्स इस्टेट बेंगलोर यांच्याकडून कॅन्टोन्मेंट हद्दीत असलेल्या मैदानी आणि शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. युनियन जिमखाना लीज वाढविण्यासाठी 1,02,00,000 रुपयांची नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी सोमवारी बेळगावातील सर्व क्रिकेटपटूंनी आणि युनियन जिमखाना पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO वर्चस्व यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी सकाळी अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपाध्यक्ष संजय पोद्दार, सेक्रेटरी प्रसन्ना सुंठनकर, संचालक सुहास कुलकर्णी, संजय मोरे, संजय चव्हाण यावेळी उपस्थित होते. अध्यक्ष चंद्रकांत बांडगी म्हणाले की 100 वर्षांहून अधिक लोकप्रिय असलेल्या युनियन जिमखाना मैदानाला डिफेन्स इस्टेट बेंगलोर यांनी लीज काढून घेण्यासाठी 1,02,00,000ची नोटीस बजावली आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना प्रशिक्षण दिले जाते. क्रिकेट बरोबर बॅडमिंटन, लॉन टेनिस, स्नूकर, बिलियर्ड्स या खेळांचे प्रशिक्षण आणि स्पर्धा घेतली जाते. उदयोन्मुख मुलांकडून आम्ही जास्त फी न घेता कमी फी मध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत. सेना दलाच्या आदेशानुसार इतकी मोठी रक्कम युनियन जिमखाना संस्थेला भरता येणार नाही. सेना दलाने याचा सविस्तर विचार करून क्रीडापटूंना न्याय द्यावा असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. युनियन जिमखान्यावरती जवळजवळ रोज 300 विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय. म्हणजे फ्री कोचिंग असल्यासारखंच आहे. आमची जी फी आहे एवढ्या कमी फीमध्ये कुणीही कोचिंग करू शकणार नाही. आणि एवढं सुंदर ग्राउंड अख्ख्या कर्नाटकात कुठेही अवेलेबल होणार नाही. आणि गेली 90 वर्ष आम्ही कोचिंग करत असताना सुद्धा डिफेन्सवाल्यांना ती जागा एन्क्रोच करायची आहे, काढून घ्यायची आहे म्हणून त्याने आम्हाला नोटीस दिलेली आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. कोर्टात आम्हाला स्टे मिळायची पूर्ण शाश्वती आहे. आणि त्यांनी जे डिमांड केलेलं आहे लीज अमाऊंट ती 1,90,00,000 रुपये आहे. 1,02,00,000 रुपये आहे. आणि ती सामान्य माणसाला न परवडणारी आहे. कारण आमची जी संस्था आहे ही नॉन प्रॉफिट मेकिंग संस्था आहे. फक्त गरीब विद्यार्थ्यांच्याचसाठी काम करणारी संस्था आहे. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याकडून फायदा घेऊन कोचिंग करत नाही. जिमखान्यावरचे बरेचसे विद्यार्थी खेळाडू क्रिकेटचे किंवा टेबल टेनिसचे नॅशनल लेवलला खेळलेले आहेत. आमच्यावरती जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फुटली पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांना निवेदन देत आहोत. लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आम्ही भेटलेलो आहोत. लोकप्रतिनिधी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला मदत करू आणि कुठल्याही परिस्थितीत याच्यातनं तुम्हाला आम्ही बाहेर काढू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. खासदार मंगला अंगडी यांनी घेतली खासदार पदाची शपथ. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी होऊन खासदार बनलेल्या मंगला सुरेश अंगडी यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ घेतली. संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होताना त्यांचा शपथविधी पार पडला. खासदार म्हणून त्यांनी कन्नड भाषेतून आपली शपथ घेतली. तत्पूर्वी शपथविधीच्या पूर्वसंध्येला मंगला अंगडी यांनी दिल्ली येथील द्वारका येथील सेक्टर 24 येथील स्मशानभूमीला भेट देऊन सुरेश अंगडी यांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे जावई संकल्प शेट्टर, मुलगी श्रद्धा अंगडी शेट्टर आदी उपस्थित होते. दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या दिल्ली येथील समाधी स्थळाला भेट देऊन खासदार मंगला अंगडी यांनी अभिवादन केले. दिनांक 14 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लोक अदालत. न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित असणारे खटले निकालात काढण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी बृहत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालय आणि राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत. यासाठी जिल्ह्यातील न्यायालयात बृहत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकिलांनी तसेच पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती NM जोशी यांनी केले. ते म्हणाले की कोरोना काळात न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. प्रलंबित खटले लोक अदालतीत चालविण्यात येणार असून अपघात, वाटणी, बँक, सोसायटीचे धनादेश न वटणे यासारखे खटले निकालात काढण्यात येणार आहेत. यावेळी परराज्यातील पक्षकारांनी झूम ॲप, व्हॉट्सॲप कॉलिंगच्या द्वारे लोक अदालतीत सहभागी होता येते असेही त्यांनी सांगितले.
आषाढीच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज. विठ्ठल भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेल्या भक्तांच्या वतीने मंगळवारी शहर परिसरात आषाढी एकादशी साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी बांधवांचा विरस झाला असला तरी पांडुरंगाच्या प्रेमापोटी आषाढी एकादशीच्या आचरणासाठी पूर्वतयारी गतिमान झाली आहे. शहर परिसरातील विठ्ठल मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घरोघरी देखील आषाढी एकादशी साजरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्व नियमांचे पालन करण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. आषाढी एकादशीच्या आयोजनासाठी बाजारपेठेत देखील मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. उपवासासाठी लागणारी साबुदाणा, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, बटाटे, रताळी, केळी आणि इतर फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत झाली होती. त्यामुळे पावसाचा वर्षाव सोसत बाजारपेठेत संचार करणाऱ्या नागरिकांचे थवे दिसून येत होते. खानापूर तालुक्यात 10वीच्या परीक्षेला प्रारंभ. कोरोनाच्या महामारीमुळे 10वीची परीक्षा मार्चमध्ये होणारी 30 जुलैच्या 19 रोजी सुरू झाली आहे. सोमवार दिनांक 19 रोजी तालुक्यातील 23 10वी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील मराठा मंडळ हायस्कूलवर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी वर्गाची गर्दी होत होती. विद्यार्थी वर्गासह पालकांनी गर्दी केली होती. परीक्षा केंद्रांच्या आवारात पोलिसांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका, नर्स, आशा कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण केले. सोमवारी गणित, विज्ञान, समाजशास्त्र असे 3 पेपर घेण्यात आले. सोमवारी परीक्षेचा पहिला दिवस असल्याने पालक विद्यार्थ्यांमध्ये बरीच धावपळ दिसून आली. सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत परीक्षा सुरळीत पार पडली. यावेळी तालुक्यात 3 फरारी पथकांचे आयोजन करण्यात आले होते. माहेश्वरीच्या डोळस परीक्षेसाठी लाभली वनिताची दृष्टी. सोमवारपासून 10वीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. इतर सर्व शाळांप्रमाणेच येथील माहेश्वरी अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील 10वीची परीक्षा दिली. मात्र त्यांच्या या डोळस परीक्षेसाठी वनिता विद्यालयाची दृष्टी लाभली होती. हे या परीक्षेचे वैशिष्ट्य ठरले. शहरातील नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे विद्यार्थी दरवर्षी आपल्या लेखनिकांच्या मदतीने SSLC परीक्षा देत असतात. यंदाही या शाळेतील 26 अंध मुले मुली परीक्षेला बसले आहेत. यंदा पहिल्यांदाच SSLC परीक्षा स्पर्धात्मक परीक्षेप्रमाणे OMR शीटचा वापर करून घेण्यात आली. त्यामुळे या पद्धतीचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलांची त्यांच्या लेखनिकांसमवेत नुकतीच मॉक परीक्षा घेण्यात आली. यावेळी परीक्षार्थी आणि त्यांच्या लेखनिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. सदर सराव परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हा अंध सेवा संस्थेचे अध्यक्ष विकास कलघटगी, सचिव प्रभाकर नागरमुन्नोळी, माहेश्वरी अंध शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, वनिता विद्यालय हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शालिनी हुदली यांच्यासह माहेश्वरी शाळेच्या शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे वनिता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी या अंध विद्यार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. त्यामुळे हा कौतुकाचा विषय ठरला आहे. आता एक 8 दिवस आम्हाला आमच्या अंगविकल अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला मुलांना आणण्याची, बेळगावला ह्या हॉस्टेलमध्ये राहण्याची आम्हाला परमिशन मिळाली आणि आम्ही त्या मुलांना इथं ठेवून घेतलं. आणि ह्या 4 दिवसातच आम्ही त्यांची थोडी आणि जास्त तयारी करून घेतली. 14 तारखेला आम्ही या मुलांना आता ही एक पेपर लिहिण्याची पद्धत नवीन असल्याकारणाने OMR भरण्याची एक पद्धत आहे. आणि अशा वेळेला आम्ही काय केलं, प्रत्येक म्हणजे ह्या गेली 32 वर्ष आम्हाला वनिता विद्यालयाच्या प्राचार्या शालिनी हुदली मॅडम आणि त्यांचे शिक्षक वर्ग हे आम्हाला रायटर्स देतात. लेखनिक म्हणून येऊन आमच्या अंध विद्यार्थ्यांचे पेपर लिहितात. की आज आमच्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आजची परीक्षा दिलेली आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना हा पेपर अगदी 3 पेपर जे होते आज, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजविज्ञान, हे 3ही पेपर आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या रीतीने आणि लवकर लिहिले. आणि 15 मिनिटं आधीच आम्ही पेपर दिलो म्हणून विद्यार्थी आमचे खुशी सांगत आले की आमचा चांगले झाले पेपर म्हणून. तर आम्हाला शिक्षकांना सगळ्यांना हा एक आनंद की विद्यार्थ्यांनी छान लिहिले पेपर. तर आमचे म्हणजे 10 वर्षाची जी काही आम्ही मेहनत घेतली होती ती अगदी चांगली सफल झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही. लिहिण्याचंही आहे पण लिहू नाही शकत. मग आपल्याला वाटते की त्यांना मदत करावी. मग मनात आलं, मग संधी मिळाली मग. नमस्कार, माझं नाव रक्षिता प्रभाकर पडके आणि इथं हा वनिता विद्यालय शाळेतून मी आलेली आहे. माझं वर्ग 9वी आहे आणि आमची मॅडम शालिनी हुदली मॅडम यांना प्रथम नमस्कार करून इथं आलेले आहेत. आम्ही अंध मुलांना शाळेला
शाळेसाठी परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत आणि इथं खूप छान वाटलं आम्हाला आणि परीक्षा देण्यासाठी आम्हाला खूप छान वाटलं आणि इथं जे काही कार्यक्रम जे काही छान केले इथे सगळं आणि आम्हाला खूप छान हे करून घेतले. सर माझं नाव सायरा अजय दुर्गाकर आहे. हां सर, आज आमची एक्झाम आम्ही पूर्ण कंप्लीट करून आलेलो आहे. सर आज आम्हाला आता आमचे सर एवढे आम्हाला शास्त्र चांगलं सांगितलेले की कसं पहिला एक्झाम आम्ही म्हणजे आमचे जे प्रिपरेटरी हे जे घेते ना सर आमचे, तसं आम्हाला ते फार युजफुल झालं. आणि आम्हाला पहिला हे न्यू पॅटर्न असल्यामुळे पहिला आम्हाला म्हणजे असं लई कन्फ्यूज होतं म्हणजे कसं पेपर लिहायचं काय म्हणून. तर आमचे सर आम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये ते दर सांगून आम्हाला की आता म्हणजे असं बरोबर हे झालं आम्ही सगळं बरं कॉन्फिडन्सली पेपर छान होते सर. आणि आमच्या शाळेचा 32चा 100चा रिझल्ट असता तर याही वर्षी आमच्या शाळेचा रिझल्ट हा 100% लागलेला असा आम्ही गृहीत धरून चाललेला आहे. आणि पुढील वर्षी आमच्या विद्यार्थी या ठिकाणी आमचा फर्स्ट इयर सेकंड इयर चालू करायचं आमचं म्हणत आहे. त्या दृष्टीनं मला पुढच्या वर्षी परमिशन मिळत आहे. त्याच्यामुळे आमची कागदपत्र तयारी चालू आहे. माझी बेळगावातील सर्व जनते, बेळगाव तालुका, बेळगाव जिल्ह्यातील व इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांना माझी विनंती आहे की आमची माहेश्वर अंधशाळा ही पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने नोंदली जाते गुणवत्तापूर्वक. त्यासाठी आपण आपल्या पाल्यांना, आपल्या नजीकच्या लोकांना, जे अंध विद्यार्थी नसतील, आपल्या माहितीच असेल, त्यांना आमच्या शाळेत प्रवेशासाठी पाठवून द्यावा. त्यांची 1ली पासून 10वीपर्यंत व पुढे कॉलेजमध्ये त्यांची आम्ही पूर्ण देखभाल करू असं मी या ठिकाणी पूर्ण आमच्या मॅनेजमेंटच्या वतीनं आश्वासन देतो. संततधार पावसामुळे यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा. बेळगाव शहर आणि परिसरात पावसाची संततधार पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बेळगावात गेल्या 24 तासापासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. कर्नाटक राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याच्या वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार बेळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 18 ते 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 21 जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बेळगावसह धारवाड, हवेरी आणि कोप्पळ येथे 19, 20 आणि 21 या तारखांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय. उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक येथेही अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। माननीय उच्च न्यायालयाने हलगामच्छे बायपाससाठी भूसंपादन केलेली जमीन बेकायदेशीर आहे म्हणून आदेश दिला आहे। तसेच बेळगाव दिवाणी न्यायालयाने बेळगावचा 0 पॉइंट गृहीत झाल्याशिवाय बायपासचे कोणतेही काम सुरू करू नये असा आदेश दिला आहे। मात्र दावा सुरू असतानाही पुन्हा महामार्ग प्राधिकरण खात्याने आता तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून दिल्या आहेत। आपल्या जमिनीचा भाव वाढवून देण्यासाठी महामार्ग प्राधिकरण खाते कार्यालयात हजर राहून
चर्चा करून तिथे ठरवण्यात येईल असे सांगत संबंधित शिवाराच्या हद्दीतील तलाठी मार्फत शेतकऱ्यांना नोटिसा पाठवत आहेत। मात्र या नोटिसीवर तलाठी सही, शिक्का आणि तारीख देण्यास नकार दिला जात आहे। त्यामुळे महामार्ग प्राधिकरण खाते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे हे सिद्ध झाले आहे। तेव्हा बायपास मध्ये जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यांकडे तलाठी अथवा संबंधित कोणी नोटीस द्यायला आल्यास त्यांची सही, शिक्का आणि तारीख घालून द्या म्हणून मागणी करावी असे आवाहन बेळगाव तालुका रयत संघटनेतर्फे करण्यात आले आहे। जलजीवन मिशनची कामे तातडीने हाती घ्या। जलजीवन मिशन योजना कार्यवाहीसाठी कृतीशील पावले उचलावीत अशी सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे। गेली 40 वर्षे जुना असलेला कल्लोळ तालुका चिक्कोडी येथील बॅरेजची नव्याने उभारणी करण्यासाठी 35 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्या अशी सूचना त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे। रविवारी सकाळी विश्रामधाम येथे जलजीवन मिशन, बहुग्राम पिण्याचे पाणी योजना, कोरोना नियंत्रण आदी विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, 1980 मध्ये 0.60 TMC क्षमतेचे कल्लोळ बॅरेज उभारण्यात आले आहे। हे बॅरेज 40 वर्षे जुने आहे, त्यामुळे यामध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही, म्हणून नव्या बॅरेजची उभारणी करण्याची गरज आहे असे पाटबंधारे विभागाचे अभियंते CD पाटील यांनी सांगितले। या विषयावर उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताच तातडीने अप्पर मुख्य सचिवांशी बोलून 35 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची सूचना त्यांनी केली। कल्लोळ बॅरेजच्या निर्मितीमुळे राजापूर आणि काळमावाडी बॅरेजमधून येणारे पाणी साठविण्यासाठी मदत होणार आहे। महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे सध्या तरी पुराचा धोका नाही असे बैठकीत सांगण्यात आले। बकरी ईद सणात गोहत्या थांबवावी, भाजपची मागणी। हिंदू धर्मात गायीला माता मानतात, तिची पूजा करतात, मात्र बकरी ईदच्या सणात गोहत्या केली जाते, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात। यासाठी मुसलमान बांधवांनी गोहत्या थांबवावी, अन्यथा खानापूर तालुका भाजप गप्प बसणार नाही अशा सूचना तहसीलदार रेश्मा तालीकोटी, पोलीस निरीक्षक सुरेश सिंगे आदींना करण्यात आली आहे। यावेळी बैठकीला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, किरण येळूरकर, वसंत देसाई, सुनील नाईक, भाजपचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता पार्टीच्या वतीनं आज सरकार यंत्रणेला सूचित करण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी या बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे। येत्या 21 तारखेला मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा सण संपूर्ण देशामध्ये साजरा होत आहे आणि हा सण साजरा करत असताना मोठ्या प्रमाणात गोहत्या संपूर्ण देशामध्ये केली जाते। आज खऱ्या अर्थानं हिंदू समाजाला गाय ही आपली माता मानतात, हिंदू समाज गायीला दैवत मानतात आणि त्या गायीची पूजा केली जाते। त्याच गायीच्या माध्यमातून, गोमातेच्या माध्यमातून आज शेती केली जाते। या शेतीवर आणि त्याच गोमातेच्या गोमूत्र असेल किंवा शेण असेल या सगळ्यापासून जीवनावश्यक वस्तूची निर्मिती केली जाते, औषध निर्मिती केली जातात। अशी ही गोमाता हिंदू धर्मीयांना पूजनीय आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत देशाला सुद्धा पूजनीय आहे। आणि अशा परिस्थितीत जर खानापूर तालुक्यात या ठिकाणी बकरी ईद साजरा करत असताना जर गायीची जर हत्या केली जात असेल, जर गो हत्या होत असेल तर ती होऊ नये याची दक्षता संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तशा पद्धतीचा प्रकार झाल्यास या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही याची दक्षता सरकारी यंत्रणेने घ्यावी अशी विनंती खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, अध्यक्ष नात्यानं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो। कॅन्टोन्मेंट हद्दीतील शाळांनाही नोटिसा बजावल्या। युनियन जिमखाना मैदाना पाठोपाठ डिफेन्स इस्टेटकडून जागेचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न चालवल्याने कॅन्टोन्मेंट हद्दीतील शाळांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। 1 महिन्यापूर्वी जागेचे भाडे वाढवून देण्याबाबत डिफेन्स इस्टेटकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन त्यांच्याकरवी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी पत्रव्यवहार करून दाद मागण्याच्या तयारीत कॅन्टोन्मेंट हद्दीतील शाळा संचालक आहेत। या संदर्भात महापालिकेतील आमदार कक्षात बैठक घेण्यात आली। या बैठकीला फादर नेल्सन, फादर सॅबी डिसोजा, लुईस रॉड्रिक्स आणि कॅन्टोन्मेंट हद्दीतील शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते। डिफेन्स इस्टेटकडून नोटिसा बजावण्यात आल्याने
संस्थाचालक आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे शैक्षणिक संस्थाचालक संरक्षण मंत्र्यांकडे दाद मागणार आहेत. तालुक्यात अंगणवाडी भरती मराठी भाषिकांना आशेचा किरण. बहुसंख्येने मराठी भाषिकांच्या असलेल्या खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक नागरिकांना शिक्षक भरतीशिवाय कर्नाटकात कोणतीच नोकरीची संधी नाही. त्यामुळे तालुक्यात अनेक युवक युवती बेकार आहेत. बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात अंगणवाडी शिक्षक आणि हेल्पर भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. प्रत्येक युवतीला अंगणवाडी शिक्षिका होण्याची इच्छा आहे, कारण इतर कोणत्याच खात्यात मराठी भाषिक उमेदवाराला संधी नाहीये. तालुक्यात हजारो युवक युवती पदवीधर आहेत, मात्र कर्नाटकात कन्नड माध्यमाचा हट्ट धरून मराठी भाषिकांवर गेली 65 वर्षे नोकरीसाठी संधी देण्यात आलेली नाही आणि यापुढे मराठी भाषिकांना इतर खात्यात कन्नड माध्यमाचा मुद्दा पुढे करून सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे. यासाठी नुकताच तालुक्यातील मराठी भाषिक गावातून अंगणवाडी शिक्षिका आणि अंगणवाडी हेल्पर भरती होणार याची संधी मिळणे गरजेचे आहे. ऑनलाईन साहित्य संमेलनासाठी बैठक संपन्न. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखेच्या वतीने ऑनलाईन बेळगाव मराठी साहित्य संमेलन यशस्वी नियोजन करण्यासाठी बेळगाव जिल्हा कार्यकारिणींची बैठक DB पाटील फोटो स्टुडिओ येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील होते. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष DB पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. संयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसंत संजय मोरे, संजय गुरव, बेळगाव महिला जिल्हा उपाध्यक्ष अरुणा गोजे पाटील, प्राध्यापिका मनीषा नाडगौडा, रोशनी हुंद्रे, सविता वेसने, नेत्रा मेणसे, सुनीता बडमंजी आदी सदस्य उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आणि आभार सविता चिंचणीकर यांनी मानले. दक्षिण काशी श्री कपिलेश्वराला कुंद्याची आरास. येथील श्री दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान शिवलिंगला विविध प्रकारची आरास करण्यात येत असते. सोमवार दिनांक 19 रोजी बेळगावच्या इतिहासात प्रथमच बेळगावच्या जगप्रसिद्ध कुंद्यापासून आरास बनविण्यात आली. आगया कल्पकतेमधून बनवलेली ही आरास 51 किलो कुंदा वापरून तयार करण्यात आली होती. ही आरास साकारण्यामध्ये मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर यांचे सहकार्य लाभले. तसेच अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, दौलत जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले. कडोलकर गल्लीतील रस्ता पुन्हा खोदला. कडोलकर गल्ली येथे मनपाने वर्षभरापूर्वी मास्टर प्लॅन राबवून केलेला रस्ता पुन्हा खोदला आहे. गटारीसाठी रस्ता खोदला असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. कडोलकर गल्ली परिसरात मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या रस्त्यात मोठी गर्दी होते. वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यासाठी केवळ 1.5 फूट गटार बांधकाम केले होते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. मनपाने नव्याने गटार बांधकाम करण्यास प्रारंभ केला आहे. 3 फूट गटार बांधकाम करण्यात येणार आहे. एका गटारीतून दुसऱ्या गटारीत पाणी काढण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदाई करण्यात येत आहे. शुक्रवारपासून खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. बेकवाड शिवारात ट्रॅक्टर उलटून ड्रायव्हरचा मृत्यू. सध्या सर्वत्र रोप लागवडीचे हंगाम सुरू आहे. बेकवाड तालुका खानापूर जवळील बंकी बसरीकट्टी शिवारात रोप लागवडीचा चिखल करण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर बांधावरून चढविताना उलटून झालेल्या अपघातात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ऋषभ यरमाळ वय 27 असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथे चिरेखाणीत काम करण्यासाठी हवेरी येथून ड्रायव्हर स्थायिक झाला होता. सदर ड्रायव्हर बंकी बसरीकट्टी शिवारात मामाच्या शिवारात चिखल करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आला होता. चिखल करून रस्त्याशेजारील मोठ्या बांधावरून ट्रॅक्टर चढविताना समोरील चाके उचलल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात ड्रायव्हर खाली सापडून जागीच ठार झाला. लागलीच JCBच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. नंदगड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. मजगावात घरातून लॅपटॉपची चोरी. मजगाव येथे घरातून 20,000 रुपये किमतीच्या लॅपटॉपची चोरी झाल्याची नोंद उद्यमबाग पोलिसात झाली आहे. विष्णू बाबू सुतार राहणार महावीर नगर मजगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रविवारी सकाळी ते घरातील समोरच्या खोलीत लॅपटॉपवर काम करत होते. कामानिमित्त ते आतल्या खोलीत गेले असता लॅपटॉप चोरीला गेला आहे. यासंबंधी त्यांनी उद्यमबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे तपास करीत आहेत.
शाहूनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा. शाहूनगर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून 3 जणांना अटक करण्यात आली, तर 2 जण फरार झाले आहेत. त्यांच्याकडून 3150 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बसवंत मारुती पाटील, कल्लाप्पा गुंडू पाटील दोघेही राहणार कंग्राळी बीके, विनायक वसंत पाटील राहणार शाहूनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर परशुराम पाटील राहणार कंग्राळी बीके आणि गोगो राहणार अजमनगर हे 2 जण फरार झाले आहेत. शाहूनगर येथे जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून सापळा रचून पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या मार्गदर्शनावरून उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी सदर कारवाई केली. क्रॅमनिकला नमवून आनंदने स्पार्कासन करंडक जिंकला. माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने रविवारी 4थ्या डावात परंपरागत प्रतिस्पर्धी व्लादिमीर क्रॅमनिकला बरोबरीत रोखले आणि स्पार्कासन करंडक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 4 डावांच्या नो कॅसलिंग लढतीत आनंदने क्रॅमनिकला 2.5 आणि 1.5 अशा फरकाने हरवले. निर्णायक डावात टॅरॅश व्हॅरिएशनचा डाव रचत आनंदने 40 चालीनंतर क्रॅमनिकशी बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला. आनंदने मंगळवारी सलामीचा डाव जिंकत आघाडी घेतली. मग बुधवारी दुसरा डाव बरोबरीत सुटला. 3ऱ्या डावात आनंद आणि क्रॅमनिकने 61 चालीत बरोबरी स्वीकारली. क्रॅमनिकने चिवट झुंज देत आव्हान जिवंत राखले होते. सामन्यातील उत्कंठा वाढवण्यासाठी नो कॅसलिंग लढतीत कॅसलिंगला परवानगी नसते. गेल्या आठवड्यात झॉग्रेब येथे झालेल्या क्रोएशिया बुद्धिबळ स्पर्धेत आनंदने उपविजेतेपदासह दिमागदार पुनरागमन केले होते. नेमबाजीत 4 पदकांचा नेम. ऑलिम्पिकमधील पहिले आणि एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक अभिनव बिंद्राने 2008 मध्ये मिळवले. 2004 पासून 2012 पर्यंत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी हा हमखास पदक जिंकून देणारा प्रकार होता. 2016चे रिओ ऑलिम्पिक मात्र अपवाद ठरले. पण आतापर्यंतची 4 पदकांची कमाई आणि गेल्या 4 वर्षातील नेमबाजीची दिमागदार कामगिरी पाहता टोकियो ऑलिम्पिकमधील आशा उंचावतात. यंदा नेमबाजीतून भारताला किमान 4 पदकांची शक्यता आहे. यामध्ये मनू भाकर, राही सरनोबत, सौरभ चौधरी आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून भारताला 4 पदकांची अपेक्षा आहे. देशासाठी सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य. देशाला ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी मी गेले काही वर्षे कसून सराव करत आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या शैलीचा आणि ताकदीचा अभ्यास करून ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी केली असून सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे, असे मत बॉक्सिंगपटू अमित पांघलने व्यक्त केले. आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पांघलने गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे बॉक्सिंगमध्ये त्याच्याकडून पदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.